नमस्कार. मनशक्ती आणि मनोधैर्यमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. आपण पर्सनॅलिटी आणि इट्स कंपोनंटच्या आजच्या या शेवटच्या भागामध्ये आज आपण आलेलो आहोत. गेले 7-8 व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याचदा तुम्ही आयडेंटिफाय केला असेल किंवा काही गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम असतात, कशाप्रकारे प्रॉब्लेम असतात आणि आपल्या पर्सनॅलिटीमध्ये कशाप्रकारे ग्रोथ करण्यासाठी कुठले मुद्दे महत्त्वाचे असतात. तर आजचा हा विषय कन्क्लूड करत असताना काही महत्त्वाचा म्हणजे आपण या सगळ्या 8ही विषयांचा एक सार आपण घेणार आहोत. ज्या ज्या सारामध्ये आपण ही गोष्ट बघतोय की आपल्याला स्वतःला ग्रोथ करत असताना आपल्याला स्वतः कशाप्रकारे ओळख असायला पाहिजे किंवा स्वतःच्या नजरेमध्ये आपण स्वतःला कशाप्रकारे बघायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत. तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला एक असा एक व्यक्ती आहे, मित्र आहे किंवा काही आहे असं समजा, ज्याच्याशी आपण पहिल्यापासूनच जोडलेलो आहोत, ज्याच्याशी आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो. तो नेहमी आपल्याबरोबर असतो. तो आपल्याबरोबर नेहमी असतो. आपण आपल्या आयुष्यातले सगळे महत्त्वाचे सिक्रेट्स, महत्त्वाच्या घटना, आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या वाईट प्रसंगामध्ये, आपल्या चांगल्या प्रसंगामध्ये तो नेहमी आपल्याबरोबर आहे आणि तो शेवटपर्यंत आपल्याबरोबर राहणार आहे. तर असा कुठला व्यक्ती आहे याच्या बाबतीत जरा विचार करा. 1-2 सेकंद आपण थांबू आणि विचार करू की असा कुठला व्यक्ती आहे. तर तुम्ही प्रत्येकजण असाच विचार करत असाल की असा कुठलातरी व्यक्ती आहे जो मित्र आहे माझा किंवा माझी बायको आहे, माझी गर्लफ्रेंड आहे, अजून कोणी आहे. तर तो व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नाही, आपण स्वतः असतो. आपण आपण आपले स्वतःचे सिक्रेट स्वतःशीच आपण शेअर करत असतो. आपण स्वतःच्या सगळ्या गोष्टी आपण स्वतःला स्वतःबरोबर घेऊन चालत असतो. मी आणि माझं व्यक्तिमत्व हे दोन्ही गोष्टी आपण आपल्याबरोबरच असतात. नेहमी या सगळ्या गोष्टी लक्षात असलं पाहिजे. मी अँड मायसेल्फ या दोन्ही गोष्टी कशाप्रकारे काम करत आहेत, कशाप्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टीला पुढे घेऊन जाणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. जर या दोघांमधलं कम्युनिकेशन मी आणि माझं व्यक्तिमत्व यांच्या दोघांमधलं जर कम्युनिकेशन हेल्दी असेल आणि चांगल्या पद्धतीने असेल, तर आपल्याला इतरांच्या व्हॅलिडेशनची आवश्यकता लागत नाही. बऱ्याचदा असं होतं की माझ्या बाबतीत इतर लोकं काय विचार करतात, माझ्या बाबतीत इतर लोकं काय बोलतात, मी चांगला माणूस आहे की नाही, मी इतरांच्या नजरेत कसा माणूस आहे, इतरांनी मला व्हॅलिडेट करावं, मी चांगला दिसतो, मी छान दिसतो, मी सुंदर आहे, मी अमका आहे, तमका आहे, ही इतरांनी व्हॅलिडेट करावं, अशी अपेक्षा करणं म्हणजे मी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर तितका कॉन्फिडन्स ठेवत नाही, हे त्याचं लक्षण आहे. जर आपण ह्या दोघांमधलं माझ्या व्यक्तिमत्त्वामध्ये आणि माझ्या स्वतःमधलं जर कम्युनिकेशन जर हेल्दी असेल, तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा असा होतो की आपल्याला इतरांच्या व्हॅलिडेशनची आवश्यकता लागत नाही. मग इतर लोकं आपल्याला नावं जरी ठेवत असतील, तरीसुद्धा आपल्याला त्या गोष्टीचा फरक पडणार नाही. कारण की आपल्या स्वतःला माहिती आहे की आपल्याला इतरांच्या व्हॅलिडेशनची आवश्यकता नाही. कारण की मी स्वतःला ओळखतोय. मी स्वतःशी चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करू शकतोय. स्वतःच्या विषय जे आहेत त्या पद्धतीने चांगल्या रीतीने मांडू शकतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा शक्य होतील, ज्यावेळेला आपला स्वतःवरचा आत्मविश्वास, आपलं सेल्फ इस्टीम आणि आपल्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला एका सर्टन स्टेजपर्यंत व्यवस्थितरित्या काम करत असतील, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी होतील. जर आपण स्वतःशी कम्युनिकेट करत असताना आपण स्वतःशी ठरवलेल्याच गोष्टी जर पूर्णपणे पाळत नसू, उदाहरणार्थ की मी उद्या सकाळी 6 वाजता उठून व्यायामाला सुरुवात करणार आहे आणि हा रोज विचार करायचा आणि रोज तो विश्वास तोडायचा. मग ह्याचा अर्थ असा झाला की मी माझ्या व्यक्तिमत्त्वाशीच प्रामाणिक नाही. मी उद्यापासून तंबाखू बंद करणार. मी उद्यापासून दारू पिणार नाही. मी उद्यापासून सिगारेट पिणार नाही. हे उद्यापासून जर मी माझ्या व्यक्तिमत्त्वाशी सांगतोय, तर जर मी ते पाळत नाहीये, तर याचा अर्थ मी स्वतःचाच विश्वासघात करतोय. तर अल्टिमेटली आपण आपल्या दोघांमधलं, आपल्या व्यक्तिमत्त्वामधलं आणि आपलं रिलेशन कसं आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपण जर स्वतःचा ट्रस्टच जर तो संपादन केला नाही, तर आपण इतरांच्या जगाच्या पुढे किती जरी सांगायचा प्रयत्न केला, किती जरी लोकांना या गोष्टीचं कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा ती गोष्ट टेम्पररीच असणार. कारण तुम्ही स्वतः त्या गोष्टीशी प्रामाणिक नाही आहात. तुम्ही स्वतःशीच प्रामाणिक नाही आहात. तुम्ही स्वतः जे एक्झॅक्टली व्यक्ती आहात, ते व्यक्ती स्वतःच तुम्ही पूर्णपणे ओळखू शकलेले नाही आहात. तर मग तुम्ही इतरांच्या व्हॅलिडेशनच्या काय अपेक्षा करता? इतरांनी व्हॅलिडेट जरी केलं, तरी ते कितपत राहणार आहे? आणि त्याला एक
ज्याला आपण म्हणतो त्याला एक एक्सपायरी डेट असणार आहे. त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी समोर येणारच आहेत. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या बाबतीमधला असलेला ट्रस्ट हा जर जोपासायचा असेल, तर आपल्यामधला कम्युनिकेशन तेवढं महत्त्वाचं आहे. वेळप्रसंगी आपल्याला आपल्या जे अवलंबत्व तयार झालं आहे आपल्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या संदर्भातलं, एखाद्या व्यसनाच्या संदर्भातलं, एखाद्या कम्युनिकेशनच्या संदर्भातलं, एखाद्या समूहाच्या संदर्भातलं, आपल्याला त्या व्यक्तीपासून डिटॅच होता आलं पाहिजे. त्या सगळ्या व्यक्ती किंवा त्या सगळ्या समूहापासून ज्या आपल्या ग्रोथला हार्म करतायत, त्या हार्म करणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला डिटॅच होता आलं पाहिजे. आणि हे डिटॅचमेंट ही एक प्रोसेस आहे. ती काही लगेचच्या लगेच स्विच ऑन, स्विच ऑफ असं करता येत नाही. बऱ्याचदा त्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला एका इमोशनल प्रोसेस थ्रू जावं लागेल. हरकत नाही. पण जर तुमच्या ग्रोथसाठी, तुमच्या स्वतःच्या वेलबिईंगसाठी जर ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तर ती तुम्ही करायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला नेमकी फिअर आपल्या कुठल्या गोष्टीच्या आहेत, आपल्याला भीती कुठल्या गोष्टीची आहे, हे आपल्या व्यक्तिमत्वाकडूनच आपल्याला समजतं. आपल्याला इतर लोकांनी सांगायची आवश्यकता नाही. आपल्याला स्वतःला माहिती असतं की आपल्याला कुठल्या गोष्टीची भीती आहे. आपल्याला त्या गोष्टी कन्फ्रंट करता आल्या पाहिजेत आपल्या स्वतःशी, की येस, ही गोष्ट आहे, ज्या गोष्टीची मला भीती वाटते. त्या गोष्टीची म्हणजे उदाहरणार्थ व्यावसायिक दृष्टिकोनाने जर बघायला गेलं तर मला लॉस होण्याची भीती आहे. तर आपण काय करतो की त्या भीतीला टाळण्यासाठी कुठे ना कुठेतरी दुसरीकडे प्रयत्न करत राहतो, की ही गोष्ट कुठे ना कुठेतरी कम्युनिकेशन करून, काही ना काहीतरी करून आपल्याला स्वतःला जर ही गोष्ट जर माहिती आहे, की या सगळ्या गोष्टींचा अशा प्रकारे जर टाळायच्या असतील, तर कुठली पावलं उचलायला पाहिजेत, हे जर आपल्याला स्वतःला माहिती आहे, तर आपण त्या गोष्टी फॉलो करण्यापासून का मागे राहतोय? आपल्याला इतरांच्या व्हॅलिडेशनची का आवश्यकता लागते? याचा अर्थ आपण आजही स्वतःच्या कॉन्फिडन्सवर जगत नाही आहोत. आपण इतरांच्या व्हॅलिडेशनवर जास्त अवलंबून आहोत. हे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टँड अप फॉर युअरसेल्फ. तुम्ही अ, जगातला कुठलाच व्यक्ती तुमच्या संकटाच्या वेळेला कधीही तुमच्यासाठी उभं राहणार नाहीये. या धर्तीवरच तुम्हाला सगळ्या गोष्टी करायला लागतील. ज्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या धर्तीवर विचार कराल, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल, की आपण ह्या सिच्युएशनला स्वतः एकटे अगदी इझिली हँडल करू शकतोय, इझिली या सगळ्या गोष्टी पार पाडू शकतोय. कारण का त्यावेळेला तुम्ही स्वतःशी कम्युनिकेट करताय. तुम्हाला स्वतः सांगितलेले मार्ग तुम्हाला योग्य पद्धतीने योग्य वाटतायत आणि तुम्ही त्या दिशेने मार्गक्रमण करताय. समजा तुमच्या आयुष्यामधला एक डाउनफॉलचा पिरियड चालू आहे. त्या डाउनफॉलच्या पिरियडमध्ये तुम्ही सतत अशी अपेक्षा केलीत, की कोणीतरी मला येऊन वाचवेल आणि ते तरुण नेईल आणि मग त्याच्यातनं मी बाहेर पडेन आणि मग त्याच्यानंतर मग माझं चांगलं होईल. ही प्रोसेस तुम्ही आयुष्यभर जरी करत राहिलात, तरीसुद्धा जो कुठला व्यक्ती तुमच्या जीवनात येईल, जो कुठला व्यक्ती तुम्हाला मदत करायला येईल, तो त्याची अपेक्षा घेऊनच येईल. तो उगाचच तुम्हाला मदत करणार नाही आहे. त्याच्यामुळे तो शेवटी तुम्ही जे काही कराल त्याचं क्रेडिट त्याच्याकडेच येईल. तुम्ही जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहून, स्वतःच्याच गोष्टी करून, स्वतः त्या सिच्युएशनला फेस करून, ज्यावेळेला त्या राखेतनं स्वतःला वर घेऊन जाल, त्यावेळेला ते तुमचं महत्त्वाचं व्यक्तिमत्व असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं ना ज्या गोष्टी घटना घडतात, तुमचा डाउनफॉल असेल, तुमचा इमोशनल ब्रेकडाऊन असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींमध्येच आपली तपासणी होते. आपल्या स्वतःची तपासणी होते, की आपण स्वतःला कशाप्रकारे मॅनेज करतोय. आपण किती कमकुवत आहोत, मानसिकरित्या किती कमकुवत आहोत, इमोशनलरित्या किती कमकुवत आहोत आणि वेळप्रसंगी फायनान्शियली किती कमकुवत आहोत. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपल्याला समजल्या, उलट आपल्याला समजावं म्हणून ही घटना घडली असं समजा. आपल्याला या सगळ्या गोष्टी समजाव्यात म्हणून ही घटना घडलेली आहे आणि त्या घटनांमधनं आपल्याला उलट ह्या गोष्टी आत्ता समजल्या, की या गोष्टीवर मी काम केलं तर माझ्यामध्ये असलेला अल्टिमेट फिअर, भीती, तीही निघून जाणार आहे. त्यामुळे कुठलीही घटना जी निगेटिव्ह आहे, आपल्यासाठी निगेटिव्ह आहे, पण ती निगेटिव्ह नाही आहे ॲक्चुअली. ती आपल्या व्यक्तिमत्त्वाला समजवताना हीच गोष्ट समजवली पाहिजे, की ही घटना जी घडलेली आहे, ती माझ्या चांगल्यासाठी घडलेली आहे. त्याच्यातनं मला जो काही मार्ग घ्यायचा आहे, तो माझ्या चांगल्यासाठी असणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण एका पूर्ण मोठ्या परिप्रेक्ष्यावर जेव्हा बघतो, त्यावेळेला लक्षात येतं, की आपल्याला केवढी मोठी पॉवर या सगळ्या घटनांमधनं मिळाली.
किती शक्ती आपण एकटवून या सगळ्या गोष्टी करत चाललेलो आहोत. आणि ज्यावेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघाल, पुढच्या आयुष्याकडे बघाल, त्यावेळेला तुम्हाला अनइमॅजिनरी म्हणजे जितक्या तुम्हाला अपॉर्च्युनिटीजचा एक मोठा सागर तुम्हाला दिसेल. आणि ती गोष्ट करत असताना मग तुम्हाला आयुष्यामध्ये कोणी थांबवू शकत नाही. ती गोष्ट करत असताना तुम्हाला कोणी आयुष्यामध्ये थांबवू शकत नाही. कारण का तुम्ही त्या गोष्टीमधनं निगेटिव्ह असणाऱ्या गोष्टींमधनं स्वतःचा मार्ग काढत, स्वतःला तुम्ही सांभाळत या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे व्यक्तिमत्त्वामध्ये, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये ह्या काही गोष्टी असतात, ज्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थातच हे सगळे व्हिडिओ जे आम्ही बनवतोय, त्या व्हिडिओच्या बनवण्याचा मूळ उद्देश हाच आहे की लोकांना पर्सनॅलिटी आणि इट्स कंपोनंट्सच्या विषयी ह्या गोष्टी समजाव्यात. नेक्स्ट म्हणजे आमचा नेक्स्ट प्रोजेक्ट जो आहे मनोबल, त्या प्रोजेक्टमध्येही अशा जर काही प्रॉब्लेमॅटिक काही पर्सनॅलिटीज किंवा प्रॉब्लेमॅटिक काही गोष्टी तुम्हाला जर लक्षात येत आहेत, तर तुम्ही आमच्याशी डायरेक्टली संपर्क करून तुम्ही आम्हाला त्याविषयी आमच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवातनं शिकल्या जातात, अनुभवातनं समजवल्या जातात. अनुभवातनं जे तज्ज्ञ मंडळी आहेत, जे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत, जे सायकॅट्रिस्ट आहेत किंवा काउन्सिलर आहेत, हे सगळे लोकं आपल्या अनुभवातनं, त्यांच्या पुढे गेलेल्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे जर आपल्याला असं वाटत असेल की आपण स्वतःशी खेळण्यापेक्षा आपल्याला योग्य त्या मार्गदर्शनाने आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडू, तर कुठल्याही पद्धतीने असा विचार करू नका की बाबा या सगळ्या गोष्टी मी विचारणं चुकीचं आहे किंवा काय. अगदी बिनधास्त तुम्ही आमच्या मनोबलला येऊ शकता आणि कन्सल्टेशन करू शकता. आणि अशाच प्रकारच्या आता नवीन सिरीज पुढे गेल्यानंतर सुरू करणार आहे. त्या नवीन सिरीजच्या बाबतीमध्ये नक्कीच पुढे अनाउन्समेंट वगैरे सगळ्या गोष्टी होतीलच. पण आत्तापर्यंत तुम्ही जो आम्हाला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि अशाच प्रकारे मी ज्या काही इन्फॉर्मेशन तुम्हाला आत्तापर्यंत सांगितल्या, त्या जर तुम्हाला वाटत असेल की कोणाच्या ना कोणाच्या तरी व्यक्तिमत्त्वामध्ये बदल करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आणि कोणाला एक चांगलं आयुष्य घडवण्यासाठी मदत करू शकतात, तर तुम्ही निश्चितच हा व्हिडिओ शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन निश्चितच वाढलेलं आहे. ते दिसतंय आम्हाला आणि लोकं आम्हाला प्रतिसाद देत आहेत. जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून ते आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. तर अशाच प्रकारे तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट नवीन सीरीजमध्ये पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.